महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस के युवा अध्यक्ष पद पर निखिल सुरेंद्र ठाकरे की नियुक्ति की गई है। इस जिम्मेदारी के बाद अमरावती पहुंचे निखिल ठाकरे ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें अभिवादन किया। इस अवसर पर निखिल ठाकरे की माता और पूर्व विधायक सुरेखा ठाकरे सहित राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। पार्टी की ओर से मिली महत्वपूर्ण जिम्मेदारी पर सुरेखा ठाकरे ने पार्टी नेतृत्व का आभार व्यक्त किया और निखिल ठाकरे के उज्जवल राजनीतिक भविष्य की उम्मीद जताई। सुरेखा ठाकरे ने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस में पहली महिला अध्यक्ष के रूप में उन्हें काम करने का अवसर मिला और अब संगठन की एक बड़ी जिम्मेदारी उनके बेटे निखिल ठाकरे को मिली है। उन्होंने कहा कि अजित दादा के निधन से जो रिक्तता पैदा हुई है उसे कभी पूरा नहीं किया जा सकता। हालांकि उनके विचारों और कार्यपद्धति को आगे बढ़ाते हुए निखिल ठाकरे संगठन को मजबूत करने के लिए काम करेंगी। उन्होंने कहा कि युवाओं को सक्षम बनाना, रोजगार के अवसर उपलब्ध कराना और उनकी नई संकल्पनाओं को प्रोत्साहन देना निखिल की प्राथमिकता रहेगी। इसके साथ ही किसान, खेत मजदूर और महाराष्ट्र के युवाओं के विभिन्न सवालों को लेकर भी वे काम करेंगी। इस अवसर पर सुरेखा ठाकरे ने कहा कि अमरावती जिले को पार्टी ने बड़ी जिम्मेदारी और अवसर दिया है। अजित दादा के सपनों को पूरा करने के लिए निखिल ठाकरे के साथ मिलकर दिन रात काम करने का संकल्प भी उन्होंने व्यक्त किया। पक्षानं आपल्याला नवीन जबाबदारी दिलेली आहे। प्रदेशाध्यक्ष या प्रमुख भूमिका दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी काय संकल्पना राहील, या जबाबदारी आपण कशी पाहता? युवकांसाठी, ग्रामीण भागातल्या युवकांसाठी रोजगार, शेतीपूरक व्यवसाय आणि शहरी भागातल्या युवकांसाठी रोजगार मिळावे आणि संघटनेचं बांधणी करत असताना युवकांना प्रथम स्थान देऊन आणि युवकांच्या बाबतीमध्ये आपण ज्या टच टू कनेक्ट या गोष्टीमध्ये आपण जातोय आणि युवकांना नेहमी प्राधान्य मिळण्यासाठी पक्षामध्ये आम्ही विचार करू। युवकांना नवीन नवीन रोजगार, नवीन नवीन योजना याचा लाभ कसा मिळतील याचा आम्ही विचार करू। मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेबांचं, आदरणीय पार्थदादा, जयदादा, आदरणीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई भाईजी पटेल, आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आणि तमाम पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। येत्या काळामध्ये युवक संघटना अतिशय चांगल्या जोमाने काम करेल हा दृढ विश्वास देतो। धन्यवाद। महाराष्ट्र युवक अध्यक्ष म्हणून निखिल सुरेंद्र ठाकरे माझा मुलगा याला एक मोठी जबाबदारी दिली। सर्वात पहिले महिला अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि आता दुसरं पद आमच्या घरामध्ये संघटनेचं आलं, त्याबद्दल पक्षाची मी मनपूर्वक आभारी आहे। आदरणीय अजितदादांच्या दादा असतानाच हे सर्व सुरू होतं, पण आता दादा गेल्यामुळे ती पोकळी तर भरून निघणे नाही, पण दादांचे जे काही स्वप्न आहे, दादांनी जी काही काम करायची पद्धत सर्वांना सांगितली त्यानुसार आदरणीय सुनेत्राताई पवार असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, पक्षाचे सर्व सन्माननीय वरिष्ठ मंत्री महोदय, आमदार या सर्वांनी, पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी जे सहकार्य केलं आणि निखिलवर ही प्रचंड मोठी जबाबदारी टाकली। एक कामाचा अनुभव आमच्या पाठीशीच आहे, पण युवकांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीमध्ये युवकांचा विश्वास पुनश्च अजून जोमाने वाढण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल, रोजगारांच्या हाताला काम असेल, त्यांच्या नवीन संकल्पना असेल, ह्या सर्वच गोष्टी, सर्वच शेतकरी असेल, शेतमजूर असेल, युवक असतील, त्यांचे अनेक प्रश्न असतील महाराष्ट्रात, याच्यासाठी निखिल निश्चितपणे काम करेल हा मला विश्वास आहे। पुनश्च पक्षाने जी मोठी जबाबदारी दिली, जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून संतोषभाऊ महात्मे असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, देवेंद्रभाऊ भुयार असतील, या सगळ्यांनी जिल्ह्याची तुरा सांभाळलेली आहे। पुनश्च एक जिल्ह्याला एक मोठी संधी दिली त्याबद्दल आम्ही जिल्ह्याच्या वतीने सुद्धा पक्षाचे मनपूर्वक आभार मानतो आणि आदरणीय दादांना पुनश्च आदरांजली देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी सांगते। धन्यवाद। ठाकूर, त्याचबरोबर निलेश दादा मोपारी, त्याचबरोबर अमोल दादा गैरवाल, सुनील भाऊ पांडे, रोहित भाऊ पाल, सुभाष दादा शेळके, आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्याला स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर सर्व शहराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी सुद्धा त्याचबरोबर सर्वांना विनंती आहे। संजय भाऊ स्वागताचा